नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून 9000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। तर महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून महसूल सप्ताह यशस्वी करा। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश। 7 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। आता बघूया सविस्तर बातम्या। पैठण येथील जायकवाडी प्रकल्प नाथसागर येथे आज गुरुवारी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। त्यानंतर 9000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं। धरण 90% अधिक भरल्यानंतर जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आणि पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं। मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी म्हणजेच जायकवाडी धरण तब्बल 90% अधिक भरलं असून आज गुरुवारी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत। जायकवाडी धरणाचा जलसाठा 91% वरती पोहोचला असून गुरुवारी नाथसागराचं जलपूजन जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलंय। यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरे, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार हिकमत उडान, विठ्ठल लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, राजीव मुंदडा, संतोष तिमनवार, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, प्रशांत जगदाळे आदींची यावेळी उपस्थिती होती। पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 31 जुलै रोजी 91% इतकी झाली होती। 31 जुलै गुरुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला। जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले होते। धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याने असे आदेश प्रशासनास देण्यात आले होते। मागील 2 ते 3 दिवसांपूर्वीच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता। धरणाचे 18 दरवाजे उघडण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला होता। मागील वर्षी केवळ 7% पाणी साठ्यावरती असलेले हे धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलंय। मागील वर्षी 31 जुलै 2024 रोजी जायकवाडी धरण केवळ 7.23% जलसाठा होता। 31 जुलै 2025 रोजी धरण हे 90% अधिक भरलेलं असून 2019 आणि 20 पासून 5 वर्षांपैकी चौथ्यांदा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। सदर बाब शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक आहे। जायकवाडीसह इतर वरच्या धरणातून आवक सुरू असल्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने खरीप हंगामासाठी सकारात्मक संकेत आहेत। नांदेड, लातूर, बीड, परभणी सारख्या जिल्ह्याला सिंचनात फायदा होणार आहे। जायकवाडी धरण यंदा वेळेअभावी भरल्याने मराठवाड्याला दिलासा मिळत आहे। मात्र विसर्ग सुरू झाला असल्याने नदीपात्रातील गावांना सतर्कता पाळण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। महसूल विभागाच्या वतीने राज्यात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने विभागात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करून सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेत। महसूल विभागाच्या वतीने राज्यात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने विभागात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। महसूल विभागाच्या सेवा योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावं। सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती तसेच अन्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात यावं। तसेच महसूल सप्ताहानिमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेत। राज्य शासनाच्या वतीने 1 ऑगस्ट पासून आयोजित करण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेताना पापळकर बोलत होते।
यावेळी अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, प्रभारी अपर आयुक्त महसूल शुभांगी आंधळे, तहसीलदार अरुण पावडे यांच्यासह विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. विभागातील 8ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. महसूल सप्ताहात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहिला. यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करावं, विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा असं आवाहनही त्यांनी केलं. महसूल सप्ताह कार्यक्रमासाठी मंडळनिहाय एक नोडल अधिकारी तसेच एक टॅगलाईन निश्चित करावी. आपले सरकार सेवा केंद्राचाही या उपक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचंही पापळकर म्हणाले. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरती आता जनतेच्या संतापाचा सूर अधिकच तीव्र झाला असून विनोद पाटील यांनी तर प्रशासनावरती थेट आरोप करत कोणतीही कायदेशीर नोटीस न देता, मोबदला न देता पावसाळ्यात लोकांना उघड्यावर काढणं हे अमानवी असल्याचा आरोप केलाय. मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. घर तोडले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी प्रकार आपल्याला बघायला मिळतो. मी शहराचे पोलीस आयुक्त यांना विनंती करतो, कृपया अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेल्या दहशतीला आपण सहकार्य करू नये. आपण पोलीस बंदोबस्त घेऊ नये. आपण महानगरपालिकेला प्रश्न विचारावा. सदर घरं तोडत असताना सर्वसामान्यांची आपली तडजोड झालेली आहे का? उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने सांगितलेले की प्रक्रिया पार झाली पाहिजे. प्रक्रियेचा अर्थ असतो तर त्या लोकांशी बसून संवाद साधावा, त्यांना नोटीस द्यावी व मागेल तो मोबदला तडजोड करून त्या ठिकाणी देण्यात यावा. आर्थिक मोबदला आम्हाला दिला तर आम्ही शहराच्या विकासासाठी सहकार्य करू, परंतु मोबदला द्यायचा नाही. काही बिल्डर्सला धनी करण्यासाठी टीडीआर कंपल्सरी करायचा. अहो, माझं घर 10 फुटाचं असेल तर मी 10 फुटाचा टीडीआर घेऊन काय करू? त्यामुळे ही दडपशाही थांबली पाहिजे. आणि माझा थेट मनपा आयुक्तांना सवाल आहे, हा नकाशा ज्याचा आधार घेऊन आपण तोडफोड करताय हा शासनाच्या वतीने फायनल झालेला आहे का? माझ्या माहितीप्रमाणे फायनल झालेला नाही. झाला असेल तर आपण शहरामध्ये बांधकाम परवानगी का देत नाही? मी ठणकावून सांगतो, आपण तोडफोड थांबवावी. सोमवारपर्यंत आपल्याला वेळ देतो. शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमची देखील आहे. आमचं शहर स्वच्छ झालं पाहिजे, परंतु याचा अर्थ नाही की ऐन पावसाळ्यामध्ये सर्वसामान्य रस्त्यावर उतरले पाहिजे, सर्वसामान्य बेघर झाले पाहिजे. त्यांची काय व्यवस्था आहे? शासनाने काय व्यवस्था केली? स्पष्टपणे सांगतो, ही मोहीम थांबवा. न्यायालयाचा आदर करा आणि तडजोड करा. आर्थिक स्वरूपाची मदत, कॉम्पन्सेशन लँड ऍक्विजिशन ऍक्ट प्रमाणे आम्ही जागा द्यायला तयार आहोत. कृपया दडपशाही आम्ही सहन करणार नाही. सोमवारपर्यंत आपण जर यादी प्रसिद्ध करून मोबदला स्पष्टता दिली नाही तर तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडू. सिडको पोलिसांनी एका सायकल चोराला अटक केली असून त्याच्या जवळून चोरीच्या 19 सायकली जप्त केल्या आहेत. या सायकलीची एकूण किंमत 1,16,000 रुपये इतकी असून या सर्व सायकली विविध क्लासेसच्या समोरून त्या चोरट्याने चोरल्या होत्या. लक्ष्मण भीमराव गायके, वय 60, राहणार सावित्रीनगर, चिकलठाणा, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, छत्रपती संभाजीनगर असं या चोरट्याचं नाव असून तो मिसरवाडी भागात चोरीची सायकल विक्री करण्यासाठी आला होता. सदर माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला मिळताच त्यांनी एका चोरीच्या सायकलसह त्याला अटक केली. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सिडको भागातील अनेक क्लासेस समोरून 18 सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला विविध ठिकाणी लपवलेल्या 18 सायकली देखील जप्त केल्यात. चोरट्याकडून 1,16,000 रुपये किमतीच्या 19 विविध कंपनीच्या व मॉडेल्सच्या सायकली सिडको पोलिसांनी जप्त केल्या असून या चोरट्यासह अटक करण्यात आलं आहे. विविध क्लासेसमध्ये शिकण्यासाठी जाणारी मुले हे पार्किंगमध्ये सायकल लावल्यानंतर सायकलीला लॉक लावत नसल्याने या चोरट्याला चोरी करणं सोपं झालं. पालकांनी मुलांना सायकलींना व्यवस्थित लॉक लावून ठेवून जागरूक करावं असं आवाहन पोलिसांनी केलं असून त्यामुळे सायकली चोरण्याच्या घटना टाळता येतील असं म्हटलं आहे. सदरची कारवाई सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर, सहाय्यक फौजदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, प्रदीप फारकडे, सहदेव साबळे, अमोल अंभोरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर। NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं।
पोट भरून असं जेवण भेटतं. इथे आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है. ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या पोशाखावरती अपमानजनक टिप्पणी केली होती. यावरती सपाचे आमदार अबू असीम आझमी यांनी तुमच्या नावातून मौलाना हे नाव काढून टाकले पाहिजे असं म्हणत रशिदी यांचा चांगला समाचार घेतलाय. मौलाना साजिद रशिदी नाम मौलाना, अरे ये तो बीजेपी के सपोर्टर हैं. चंद सिक्के मिल जाते हैं, आगे टीवी बैठ जाते हैं मुस्लिम कौम की तरफ से बोलने के लिए, लेकिन उनके पर्दे के पीछे ये बीजेपी के सपोर्टर है और बीजेपी के लिए इन्होंने पिछली बार वोट भी मांगा था. ऐसे लोग टिप्पणी कर रहे हैं डिंपल यादव के बारे में. डिंपल यादव एक चुनी हुई MP है, मुलायम सिंह यादव जी की बहू है, और डिंपल यादव जो ड्रेस पार्लियामेंट में पहनती हैं वही ड्रेस वहां पहनी थी. ये देश के हमारे हिंदू भाइयों का ड्रेस है ये साड़ी पहनना, और आपको शर्म नहीं आती? आप इतने बड़े नेता की बहू, इतने बड़े नेता की बीवी के बारे में आपकी हैसियत क्या बोलने की? आपके नाम से तो मौलाना निकाल ही देना चाहिए. आप लोग मौलाना के नाम पे कलंक है. आप लोग, आपको एक शोहरत चाहिए. आपको शर्म कीजिए. आप इस तरह की चीजें बंद कीजिए. आप लोग दलाली करना. आप सिर्फ इससे चाहते हो कि ये आपके स्टेटमेंट से मुसलमान नाराज हो जाए समाजवादी पार्टी से. ये समझते हैं आप मुसलमान नाराज नहीं होगा इस बात से. और मस्जिदें जो है, हमारी मस्जिदें जो है ना, पार्लियामेंट और असेंबली का भी काम करने के लिए बनी है. हमारी मस्जिदों में कोई अच्छी बात अगर होती है ना तो कोई गलत नहीं है. मस्जिदों में अखिलेश यादव जी कारोबार की बात करने का नहीं गए थे. वो तो क्या, हमारे मुफ्ती साहब जो इमाम साहब हैं, वो इमाम साहब उसके इमाम है, उसी मस्जिद में रहते हैं, और 1 घंटे का समय मिला तो उन्होंने रिक्वेस्ट किया, चलिए हमारे यहाँ चाय पी लीजिए. तो आपको बहुत तकलीफ हो गई, आपको नहीं बुलाया. अरे आप जैसे लोग इस तरह की बात करने लायक नहीं, शर्म आना चाहिए आपको.
महानगरपालिकेच्या सिडको N7 शाळेची वीज बिल भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असल्याने सर्व वर्ग अंधारात भरवण्यात येत असून संगणक क्लास व परिसरातील शाळेचं काम ठप्प झालं असल्याचं उघडकीस येत आहे। महानगरपालिकेच्या सिडको N7 शाळेच्या फेब्रुवारी 2025 पासून वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने शाळेतील वीज पुरवठा गेल्या शुक्रवार 18 जुलैपासून खंडित केलाय। याविषयी शाळेच्या वतीने वीज कंपनी व शिक्षण विभाग यांच्याकडे पत्र पाठवून विचारणा केली असता मनपा शिक्षण विभागाकडून नियमित बिल भरणा करत असल्याचं उत्तर देण्यात आलंय। तर वीज बिल कंपनीने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून वीज बिल थकीत असल्याचं सांगितलंय। विशेष शाळेवरती सोलार प्लॅन कार्यान्वित असून त्याच आकड्यानुसार 0 युनिट वापर झाला असल्याचं दाखवत एकूण 28,000 रुपये प्रलंबित बिल भरण्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय। गेल्या 7 दिवसांपासून शाळेतील वीज पुरवठा खंडित असल्याने वर्गात अंधार होत असल्याने वर्गातील खिडक्या दार उघडावे लागत आहेत। यात सध्या पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारवा वाढला असल्याने लहान चिमुकल्या मुलांना थंडी वाजत असून ते बिमार पडण्याची शक्यता वाढली आहे। शाळेत लाईट बंद असल्याने नियमित संगणक क्लास सुद्धा होत नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या शाळेचं नवीन इमारतीचं काम सध्या खासगी कंपन्यांकडून सुरू आहे। बांधकामासाठी लागणारा वीज नसल्याने बांधकाम सुद्धा ठप्प झालं असल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही वर्षापूर्वी सुद्धा महावितरण कंपनीच्या वतीने या शाळेचं वीज मीटर काढून पुरवठा खंडित करण्यात आला होता। यावेळी सुद्धा मनपा शिक्षण विभागाचा गलथान कारभारामुळे शाळा अंधारात असल्याने पालक वर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे। अतिक्रमणधारक बाधित जागेचा मोबदला घेऊन ही ताबा सोडत नसल्याने महापालिकेच्या वतीने नवाबपुरा ते मोंढ्याकडे जाणाऱ्या 15 मीटर रुंद विकास योजना रस्त्यावरती 3 बाधित दुकाने निष्कासित करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 30 जुलै रोजी नवाबपुरा ते मोंढ्याकडे जाणाऱ्या 15 मीटर रुंद विकास योजना स्तरावरती 3 बाधित दुकाने निष्कासित करण्यात आली। विशेष म्हणजे अतिक्रमणधारक बाधित जागेचा मोबदला घेऊन ही ताबा सोडत नव्हता। सदरील जागेवरती 3 दुकाने बांधून भाडे तत्वावरती दिली होती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आज ही कारवाई करण्यात आली। नगर भूमापन क्रमांक 8613 या मिळकतीचा हक्क सोड प्रमाणपत्र अन्वये महानगरपालिकेद्वारा मोबदला मिळाल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेच्या नावे झालेली असतानाही पूर्वीच्या मालकांनी ताबा न सोडता पालिकेच्या जागेवर दुकाने बांधून भाडे तत्वावरती दिल्याने संबंधितांना 8 दिवसापूर्वी सदरील जागा रिकामी करण्याबाबत सूचना देण्यात आली होती। तथापि संबंधितांनी यावरती कोणताही विचार न केल्याने तसेच राजा बाजार चौराहावर देखील अशाच प्रकारचा मोबदला देऊनही सदर ठिकाणी मोबाईलचं व इतर दुकान महानगरपालिकेतर्फे प्रशासक महोदय यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 रमेश मोरे व इमारत निरीक्षक मजहर अली यांनी अतिक्रमण यंत्रणा वापरून जेसीबीद्वारे सदरील बांधकाम निष्कासित केलं। मुरुमखेडा येथे नुकताच संपन्न झालेल्या तात्या बाबांचा भंडारा महोत्सवाने जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं असून तब्बल 135 क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद या भंडाऱ्यात करण्यात आलाय। त्यामुळे या जिल्ह्यातील आजवरचा सर्वात मोठा हा भंडारा ठरलाय। या विक्रमी आयोजनाने तात्या बाबांवरील भक्तांची असीम श्रद्धा आणि ग्रामस्थांचं एकजूट काम दिसून आलंय। मुरुमखेडा येथे नुकताच संपन्न झालेल्या तात्या बाबांचा या भव्य दिव्य भंडारासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। सुमारे 40 क्विंटल लिंबू मिरची, 30 क्विंटल तूर डाळचं वरण करण्यात आलं होतं। त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना सकाळी 10 पासून तर रात्री 12 वाजेपर्यंत भंडारा चालू असतो। लाड सावंगी, पिंपळखुटा, औरंगपूर, सस्यपूर, चारठा, सेलूद, अंजनडोह, नायगव्हाण, अडगाव सह 40 ते 50 गावाचे लोक या भंडाऱ्यासाठी येतात। रात्री भजने, वाघ्या मुरळीचं आयोजन केलेलं असतं। यासाठी पुरुष मंडळी हजर राहतात। या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी उमटली होती। पाण्याच्या व्यवस्थेसाठी विशेष लक्ष देण्यात आलं होतं। विहिरीतून थेट पाईपलाईनद्वारे नळ जोडून पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे भाविकांना आणि स्वयंसेवकांना पाण्याची कमतरता जाणवली नाही। या आयोजनासाठी अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतला। त्यांच्या योगदानामुळेच हा विशाल भंडारा यशस्वीपणे पार पडला। या विक्रमी भंडाऱ्यामुळे मुरुमखेडा गावाचे नाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय। तात्या बाबांवरील श्रद्धेचं प्रतीक म्हणून हा भंडारा कायम स्मरणात राहील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून 9000 क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। तर महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करून महसूल सप्ताह यशस्वी करा।
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश. 7 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.